नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपला जो हा फर्स्ट युनिट आहे मानव संसाधन व्यवस्थापनाची ओळख याचा शेवटचा भाग अभ्यासणार आहोत. तो म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनासमोरील समस्या किंवा आव्हाने. तर यामध्ये पहिलं आव्हान आहे किंवा पहिली समस्या आपल्याला म्हणता येईल ती म्हणजे कर्मचारी कपात. कर्मचारी कपात यावरूनच किंवा त्याला आपण म्हणू शकतो डाऊन सायझिंग. कुठल्याही व्यवसायामध्ये कामगारांच्या संख्येमध्ये कपात करणे किंवा कामगारांना कामावरून कमी करणे यालाच कामगार कपात किंवा डाऊन सायझिंग असं म्हटलं जातं. कामगारांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करून नव्या प्रकारचे काही पर्याय निर्माण करण्यापेक्षा जेव्हा व्यवसायाचा मालक किंवा व्यावसायिक त्याच्या संस्थेमध्ये किंवा त्याच्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या आकड्यामध्ये घट करत असतो किंवा कामगारांना कमी करत असतो, तर या अशा प्रकारच्या क्रियेला कामगार कपात म्हटले जाते. तर 1980च्या दशकात कामगार कपात या प्रकारची योजना ही अधिक वेगाने किंवा अधिक प्रबळपणे कार्यरत होती असं आपल्याला म्हणता येईल. पण या दशकात आलेली ही जी योजना आहे ती कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने आणली गेली होती. तर काही व्यवसाय जे आहेत ते संस्थांनी व्यवसायांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी न करता त्याच्याऐवजी पर्याय शोधून काढला आणि त्यांनी काय केलं की कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यापेक्षा त्यांच्या कामाच्या तासामध्ये घट केली किंवा त्यांच्या आठवड्यामध्ये जेवढे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये कपात केली. तर ही सुद्धा एक प्रकारची कामगार कपात म्हणून गृहीत धरली जाऊ शकते. आणि याही प्रकारे जर योजना अंमलात आणली तर व्यवसायाचा हा आर्थिक फायदा त्यामधून साधला जाऊ शकतो. तर यानंतर आपण बघू कारणे कोणती आहेत ह्या कामगार कपातीमागे. जसं आपण पाहिलं की सुरुवातीला एक अभिप्रेरणा म्हणून किंवा मोटिवेशन म्हणून या कामगार कपातीचा उद्देश होता. म्हणजे काय, तर कामगार कपातीमधून आर्थिक फायदा ही सर्व व्यवसायांची एक प्रकारची प्रेरणा, व्यवसायामागची एक प्रकारची प्रेरणा होती. जसं तुम्हाला माहिती आहे की जेव्हा 2007मध्ये बँकांचं किंवा फायनान्स इन्स्टिट्यूशनचं, उद्योग व्यवसायांचं वित्तपुरवठा हा म्हणजे उद्योग व्यवसायाचा वित्तपुरवठा हा बँक आणि फायनान्स कंपन्यांकडून गोठवला गेला होता. आणि याच काळामध्ये अमेरिकेमध्ये पण व्यवसायामध्ये मंदीची लाट आलेली होती. तर त्यामुळे जे व्यावसायिक पर्यावरण आहे त्यामध्ये खूप मोठे बदल निर्माण झाले होते. आणि अशा बदलांचा सामना करण्यासाठी सुद्धा कामगारांची मानसिकता तेव्हा होत नव्हती. की जसं तुम्हाला माहिती आहे, कोणताही बदल आपल्यामध्ये करायचं झालं तर आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागतं, खूप आपल्याला झगडावं लागत असतं. आपल्या सवयी बदलणं किंवा आपल्या काम करण्याच्या पद्धती बदलणं हे आपल्याला जरा अवघड जात असतं. त्यामुळे कामगारांनासुद्धा अशा प्रकारची चा जो बदल आहे त्याला सामोरं जायला जरा त्यांची मानसिकता ही लवकर होत नव्हती. म्हणून बऱ्याच व्यावसायिकांनी किंवा उद्योजकांनी कामगार कपातीचा निर्णय घेतला होता.
व्यवसाय संस्थांच्या रचनेमध्ये आणि तंत्रज्ञानात आधुनिकीकरण करताना सुद्धा कंपल्सरी म्हणून किंवा अपरिहार्यपणे कामगार कपातीचा निर्णय घ्यावा लागतो. नवीन बाजारपेठेत प्रवेश असेल किंवा ग्राहकांचे बाजारपेठेतून हळूहळू कमी होणं असेल, आपल्या उत्पादनाला ग्राहकांची पसंती ही जर कमी होत असेल, तसंच जर काही विशेष कौशल्य असणारं जर कामगार तुम्हाला तुमच्या व्यवसायात लागत असेल आणि त्या कामगारांची जर कमतरता भासत असेल किंवा त्या कामगारांकडून जर काही अडवणूक होत असेल, तर अशा बाबीसुद्धा कामगार कपातीसाठी कारणीभूत ठरू शकतात. तर जेव्हा व्यवसायाची नवीन धोरणं किंवा नव्या कर्मचाऱ्यांसह नवीन धोरणं आपल्याला अंमलात आणायची असेल आणि त्यासाठी नवीन कर्मचारी वर्ग लागत असेल, तर अशा वेळीसुद्धा जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावं लागतं. थोडक्यात काय तर नवीन धोरण असेल आणि त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी देखील कामगार कपातीचा निर्णय हा घेतला जाऊ शकतो. तर कारणांमध्ये आपल्याला असं सांगता येईल की व्यवसायाचं आधुनिकीकरण असेल किंवा उत्पादनाच्या मागणीत झालेली घट असेल किंवा आर्थिक तुटवडा हा निर्माण झालेला असू शकतो. तो आर्थिक तुटवडा भरून काढण्यासाठी सुद्धा कामगार कपातीचा पर्याय हा व्यावसायिक निवडू शकतो आणि त्यामुळे आर्थिक तूट थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न व्यावसायिकाकडून केला जाऊ शकतो. त्याचप्रकारे अर्थव्यवस्थेत जर मंदी असेल, रिसेशन असेल, तर अशा वेळेससुद्धा एकूण बाजारातच पैशाची कमतरता असल्यामुळे एक ॲडजस्टमेंट म्हणून कामगार कपातीचा निर्णय व्यावसायिक घेऊ शकतो. त्याचबरोबर जर मजुरांची मुबलक प्रमाणात उपलब्धता बाजारात असेल, तर त्यावेळीसुद्धा स्वस्त कामगार उपलब्ध करून घेण्यासाठी कामगारांना कमी केलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारच्या कामगार कपातीच्या समस्या ह्या व्यवसायात असू शकतात आणि त्यासाठी त्या कामगार कपातीच्या समस्या किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली तर व्यावसायिक आणि मनुष्यबळामध्ये समन्वय राखणं हे सगळ्यात मोठं आव्हान व्यवस्थापनासमोर असतं. त्यानंतर दुसरा प्रकार किंवा दुसरं आव्हान आपल्याला म्हणता येईल ते म्हणजे स्वेच्छानिवृत्ती योजना, म्हणजेच व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम किंवा आपण ज्याला VRS असं म्हणतो. तर ही काय आहे ही स्कीम? तर यामध्ये जेव्हा कंपनी जास्तीच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न तिच्यासमोर असतो की खूप सारे कर्मचाऱ्यांची संख्या ही जास्त प्रमाणात झालेली आहे कामाच्या एकूण स्वरूपानुसार, तर तेव्हा अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे हा एक पर्याय त्यांच्यासमोर व्यावसायिकासमोर राहतो. तर त्यासाठी म्हणजे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी म्हणून असेल किंवा परिव्यय खर्चामध्ये म्हणजेच कॉस्ट कमी करण्यासाठी सुद्धा, परिव्यय खर्चात कपात करण्यासाठी सुद्धा कंपनीला VRS योजना किंवा अशा प्रकारच्या निर्णयांचा पर्याय व्यावसायिकाला निवडावा लागतो. तर परिव्यय खर्चात कपात करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, त्यात अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे ही एक महत्त्वपूर्ण योजना समजली जाते. म्हणून परिव्यय खर्चात कपात करण्याच्या हेतूने जेव्हा अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जातं किंवा कमी केलं जातं, तेव्हा त्या योजनेला स्वेच्छानिवृत्ती योजना किंवा VRS असं म्हणतात.
ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीची 20 वर्षे पूर्ण केलेली असतील त्यांना त्यांच्या पूर्ण नोकरीनंतर म्हणजे पूर्ण सेवेनंतर सेवानिवृत्तीचे जे सर्व फायदे आहेत ते देऊन त्यांच्यासमोर स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय हा ठेवला जातो. आणि निवृत्तीनंतर मिळणारी जी राशी आहे किंवा मिळणारे जे पैसे आहेत ते कंपनी सोडताना त्यांना कॅशमध्ये दिले जातात, म्हणजे नगदी दिले जातात. आणि त्याशिवाय निवृत्तीनंतरचे सर्व फायदेसुद्धा त्या कर्मचाऱ्यांना दिले जातात. तर स्वेच्छानिवृत्ती योजना ही अशा प्रकारे व्यवसायामध्ये राबवली जाते. तर स्वेच्छानिवृत्तीचा जो कार्यक्रम आहे हा व्यवसायाचे जे कर्मचारी आहेत त्यांना पूर्ण नोकरीचे दिलेलं जे आश्वासन आहे व्यवसायाने ते पूर्ण करण्याचा एक मार्गही समजला जातो. त्यानुसार कर्मचाऱ्यांना एक प्रेरक म्हणून त्यांचा वापर ह्या योजनेचा वापर केला जाऊ शकतो. तर आता जसं की 20 वर्ष नोकरी झाली आहे आणि 10 वर्ष शिल्लक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये 10 वर्षांनंतर जे त्यांना फायदे मिळणार असतील कामगारांना ते फायदे त्यांना आताच वर्तमान काळात काम सोडून जाण्याचा ते फायदे त्यांना आताच देऊन काम सोडून जाण्याचा सल्ला त्यांना दिला जातो. तर 10 वर्षानंतर मिळणारे जे निवृत्ती वेतन आहे किंवा पेन्शन आहे आणि इतर पण जे त्याला बेनिफिट मिळणार असतील ती सर्व बेनिफिट त्याला लगेचच्या लगेच दिले जातात. आणि शिवाय हे सर्व जे फायदे आहेत ते शासकीय नियमानुसारच दिले जातात. तर सर्वसामान्यपणे 20 वर्षे कंपनीत जे कर्मचारी काम करत आहेत आणि मध्यमवयीन आहेत त्यांच्यासाठी हे एक मोटिवेशन म्हणून ही योजना वापरली जाऊ शकते. तर ही आता फार अलीकडचीच अशी महत्त्वाची योजना मानली जाते, जिचा वापर सार्वजनिक क्षेत्रात सुद्धा कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी या योजनेचा वापर करत असतात. तर सामान्यपणे जेव्हा वेतन घेऊन जे काही त्या कर्मचाऱ्याचं जीवनमान आहे ते चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने VRS ही जी योजना आहे ती एकदम महत्त्वाचा निर्णय समजला जातो. आणि प्रमंडळाच्या किंवा व्यवसायसुद्धा या योजनेचा वापर एक मानव संसाधनाचं धोरण म्हणून याचा वापर व्यावसायिक करत असतो. आणि अशा प्रकारे ही योजना राबवण्यासाठी भारतीय कामगार कायद्याने सुद्धा अनुमती दिलेली आहे. पण जर कामगार हे असंघटित असतील तर त्यावेळी मात्र या योजनेचा लाभ त्या कामगारांना घेता येणार नाही. आता हे जे नोकरीची 20 वर्ष पूर्ण करणं ह्या अटीमध्ये थोडासा बदल त्यानंतर केला गेला आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये ही जी VRS योजना आहे तिच्यामध्ये जे बदल झालेत त्यानुसार कर्मचारी आपल्या नोकरीची 10 वर्ष पूर्ण करतात आणि जे कर्मचारी 40 वर्षांच्या वरील पण आहेत अशांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. पूर्वीची जी मर्यादा 20 वर्षांची होती ती आज आता 10 वर्षांवर आणण्यात आली आहे. आणि शिवाय तो जो कामगार आहे तो 40 वर्षांच्या वरील वयाचा असणं आवश्यक केलेलं आहे. तर कामगारांबरोबर वरिष्ठ अधिकारीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर प्रमंडळाचे संचालक असतील किंवा सहकारी संस्थांचे अधिकारी असतील, संचालक असतील,
ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पण व्यवसायातील ज्या जागा स्वेच्छानिवृत्ती योजनेतूनच रिक्त झालेल्या आहेत किंवा वेकंट झालेल्या आहेत, तर त्या परत भरता येत नाहीत. आणि त्याचप्रमाणे स्वेच्छानिवृत्ती घेतलेला जो कर्मचारी आहे त्याला त्याच व्यवसायामध्ये किंवा त्याच ठिकाणी इतर शाखेमध्ये कुठेही किंवा व्यापारी संस्थेमध्ये नोकरी तो व्यक्ती करू शकत नाही. तसंच जी रक्कम त्याला स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्याला मिळणार आहे ती त्याने नोकरीपूर्वी प्रतिवर्षी 3 महिन्याच्या एकत्रित पगाराच्या एकूण राशीपेक्षा जास्त असता कामा नये. किंवा जेव्हा तो रिटायर होईल त्या दिवशी मिळणारा जो त्याचा पगार आहे त्याच्या त्याला शिल्लक राहिलेली जे महिने आहेत तेवढ्या महिन्याचा पगार हा एकत्रितपणे त्याची मिळणारी कॅश म्हणजे त्याचे जेवढं काही कॅल्क्युलेशन होईल तेवढी सगळी कॅश त्या व्यक्तीला दिली जाते. म्हणजे शिल्लक राहिलेली जी त्याची सर्व्हिस आहे त्याचा पूर्ण पगार आणि निवृत्तीनंतरचे फायदे असं कर्मचाऱ्यांना मिळणारे असतात. तर ही जी योजना आहे VRS योजना, त्यानुसार ती एक प्रेरक असल्यामुळे त्या योजनेपासून कर्मचाऱ्यांना दूर ठेवणं हे सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापकाला च्या समोर असलेली समस्या किंवा आव्हान आपल्याला म्हणता येईल. तर बँकांनी जेव्हा बँकांचं संगणकीकरण झालं, कम्प्युटराइज झाल्या बँका, त्याच्या सुरुवातीच्या काळात सुद्धा बँकांनी VRS जी स्कीम आहे त्याचा योजना ती राबवली होती आणि त्याचा उपयोग करून घेतला होता. आता यानंतर तिसरी जी समस्या किंवा आव्हान आहे ती म्हणजे कर्मचारी विविधता किंवा वर्कफोर्स डायव्हर्सिटी. कर्मचाऱ्यांमध्ये, व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जी विविधता दिसून येते त्यालाच कर्मचारी विविधता असं म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक स्तरातून हे कर्मचारी आणि वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेचे असणारे व्यक्ती एकत्रितपणे काम करत असतात आणि अशा प्रकारे त्यांच्या एकत्रितपणे काम करण्यालाच कर्मचारी विविधता असं म्हटलेलं आहे. तर आजकालच्या व्यावसायिक पर्यावरणामध्ये वर्कफोर्स डायव्हर्सिटी किंवा ही जी कर्मचारी विविधता आहे यालाच मानवी संपत्ती समजून त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन हे व्यवसायामध्ये केलं जातं आणि उद्योगाची स्पर्धात्मक गुणवत्ता त्यामुळे वाढवली जाते किंवा वाढत असते. तर अशा प्रकारे या कार्यात्मक विविधतेला एक कार्यसंस्कृती म्हणून पाहिलं जाऊन त्याची जपवणूक वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये केली जाते. तर अशी संस्कृती एखाद्या व्यवसायात असेल किंवा नाही हे त्या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवरून लक्षात येऊ शकतं. तर ज्या प्रकारचा व्यवसाय आहे त्यानुसार त्या कर्मचाऱ्यांमध्ये कितपत विविधता असू शकते हे आपल्याला कळून येऊ शकतं. तर आता आजकाल प्रत्येक प्रचलित व्यवसायामध्ये काम करण्यासाठी ग्लोबलायझेशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर ग्लोबलायझेशन झाल्यामुळे व्यावसायिक स्पेशलायझेशन जे आहे त्याकडे विविध क्षेत्रांमधून त्या क्षेत्रामध्ये विशेषत्व किंवा स्पेशलायझेशन असलेल्या व्यक्तीला घेतलं जातं आणि त्यांची जीवनशैलीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते.
त्यामुळे वेगवेगळ्या विदेशातून किंवा एकाच देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक हे एकत्र आलेले आपल्याला बघायला मिळतात. ते जरी एकत्र काम करत असले तरी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण आणि वेगवेगळ्या प्रकारची विविधता ही नेहमीच्याला असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे जेव्हा विविध गुणवैशिष्ट्यांचे किंवा अनुभव, गुणवत्ता असणारे मनुष्यबळ एखाद्या व्यवसायात काम करत असते आणि तेही कसं तर विना तक्रार आणि विशिष्ट प्रकारच्या उद्दिष्टनिष्ठ असं त्यांचं कार्य चालू असतं, तेव्हा त्याला कार्यात्मक विविधता असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या मनुष्यबळ विविधतेमध्ये काही प्रकारचे वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये आहे विविध वंशाचे किंवा विविध सांस्कृतिक मूल्य जपणारी आणि वेगवेगळ्या विभिन्न लिंगी असणारी ही व्यक्ती म्हणजे स्त्री पुरुष एकत्रितपणे काम करताना आपल्याला बघायला मिळतात कार्यात्मक विविधतेमध्ये. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मांचे पालन करणारे लोक, वेगवेगळ्या शैक्षणिक क्षमतेचे, वेगवेगळ्या वयाचे आणि आपल्यातली विविधता जपून ठेवणारे आणि आपल्यातली विविधता जपून कार्य करणारी माणसं आपल्याला बघायला मिळतात. जो कुशल व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विविधतेचा वापर कौशल्य विकासासाठी त्याचबरोबर कौशल्य निर्मितीसाठी किंवा नवनिर्मितीसाठी करत असतो. जेव्हा व्यवस्थापन स्वतःची ओळख जपण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विविधतेतील घटकांचा दुस्वास करायला सुरुवात करतो किंवा त्यांच्यामध्ये दुय्यम दर्जाची वागणूक देते किंवा त्यांच्याकडून चुकीने दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, तेव्हा कर्मचाऱ्यांमध्ये स्थलांतराचं प्रमाण वाढतं. म्हणजेच कर्मचारी हे तो व्यवसाय सोडून दुसरीकडे नोकरीच्या शोधार्थ जाऊ शकतात. तर अशा प्रकारे यामध्ये असलेले आव्हान किंवा समस्या आपल्याला म्हणता येईल की कामावर व कार्यशैलीवर परिणाम करणारे हे सगळे घटक आहेत की विविधता असल्यामुळे त्यांच्यातल्या विविधतेचा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम होत असतो. आणि अशा प्रकारे गरजेनुसार जेव्हा वेगवेगळ्या कौशल्य आणि क्षमता असणारे कर्मचारी कामावर नियुक्त केले जातात, तेव्हा त्यांच्यात विविधता असते आणि त्यांचा वंश, संस्कृती, जात, धर्म, त्याचप्रकारे त्यांची शारीरिक क्षमता असेल किंवा त्यांचे सांस्कृतिक मूल्य असतील, या बाबतीमध्ये विविधता आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे त्याचा त्यांच्या कार्यशैलीवरती परिणाम होत असतो. तर ग्लोबलायझेशनमुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे विशिष्टीकरण करण्यात आलेलं आहे त्यासाठी अपरिहार्यपणे या विविधतेचा स्वीकार व्यावसायिकाला करावा लागतो आणि त्याचबरोबर या विविध प्रकारच्या व्यक्तींची किंवा कामगाराची, मनुष्यबळाची जपवणूकसुद्धा व्यवस्थापनाला करावीच लागते. तर अशा प्रकारे मानव संसाधन व्यवस्थापनासमोरील वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं किंवा समस्या आपण पाहिलीत. आता इथे आपला फर्स्ट युनिट मानव संसाधन व्यवस्थापनाची ओळख संपतो आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेकंड युनिटला सुरुवात करणार आहोत आपण. थँक्यू.